आता आपल्या सर्वांच्या मनात अत्यंत आदराने आणि श्रद्धेने नतमस्तक होण्याची आणि आपले सर झुकवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे। पाहूया किती ताकद आहे। मनात बाजूची ताकद आहे। साल 1912 मध्ये भारत अतिशय वाईट काळातून जात होता। सर्वत्र निराशेचे ढग दाटले होते। गुलामीमुळे एकीकडे देशात अराजकतेचे वातावरण होते, तर दुसरीकडे देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती। या वर्षी अनेक गोष्टी घडल्या, जसे की दिल्ली लाहोर कट प्रकरण घडले, ज्याला व्हाईसरॉय हार्डिंग बॉम्ब कांड म्हणून ओळखले जाते। दुसरे म्हणजे या वर्षी नेहरू परदेशातून शिक्षण घेऊन भारतात परतले। तिसरे म्हणजे या वर्षी जे एक सर्वात मोठे कार्य घडले ते म्हणजे लाहोरमध्ये एका हिंदी प्रकाशन गृहाचा उदय आणि वैदिक धर्मावर निष्ठा असलेल्या एका अमर लेखकाची लेखणी। पण आधी प्रकाशन गृहाचीच गोष्ट करावी लागेल, कारण त्याशिवाय तो महान लेखक अपूर्ण आहे आणि लेखकाशिवाय प्रकाशनाचे कारणच नाही। याच प्रकाशन आणि लेखकामुळे हिंदूंना आपला एक आवाज मिळाला होता। भारताची राजकारण आणि हिंदूंच्या विचार करण्याची दिशा पूर्णपणे बदलली होती। हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं आपण सविस्तर समजून घेऊ की अखेर प्रकाशन गृहातून बाहेर पडलेल्या एका पुस्तकामुळे भारतापासून ते अरबपर्यंतचे मुसलमान कसे अस्वस्थ झाले होते। नमस्कार, मी हरप्रीत कौर आहे। साल 1912 त्या काळात पंजाबमध्ये हिंदीचं प्रचलन फारच कमी होतं आणि हिंदीचे प्रकाशकही फारच दुर्मिळ होते। तेव्हा समाजात पुढे येणारे नेते महाशय राजपाल यांनी एक प्रकाशन गृह सुरू केलं आणि त्याला नाव दिलं राष्ट्रपाल अँड सन्स। हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। सध्या दिल्लीच्या काश्मीरी गेट भागात यांचं कार्यालय आहे। पण आपण आजपासून 100 वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल बोलतोय, जेव्हा हे प्रकाशन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विषयांवर पुस्तकं प्रकाशित करत होतं। एक निर्भयी प्रकाशक म्हणून त्यांनी कधीच कोणत्याही विषयाला घाबरून टाळलं नाही। कुटुंब नियोजनावर भारतातील पहिल्या पुस्तकांपैकी एक संतान संख्या का सीमा बंधन प्रकाशित करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं। पण गोष्ट इथेच संपत नाही। प्रकाशनाला उघडून 8 वर्ष झाली होती। त्या काळात अज्ञात लेखक आणि प्रकाशकांनी प्रकाशित केलेली 3 पुस्तकं बाजारात आली। त्यातील एकाचं नाव होतं कृष्ण तुझी गीता जाळावी लागे। दुसरी होती आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद यांच्याबद्दल, ज्याचं नाव दिलं होतं 19व्या शतकाचा लंपट महर्षी। आणि तिसरी सीता मातेबद्दल, ज्याचं नाव दिलं होतं सीतेचं छिनालपण। भारतातील सर्व मशिदींमधून 2 ते 3 वर्षे या पुस्तकांचं स्वतंत्रपणे वितरण करण्यात आलं। ही पुस्तके छापण्यामागचं कारण होतं स्वामी श्रद्धानंदजींनी सुरू केलेलं शुद्धी आंदोलन, मोठ्या प्रमाणावर घर वापसीचं अभियान आणि मोठ्या संख्येने आर्य समाजाच्या विचारधारेने प्रेरित होऊन मुस्लिम हिंदू बनत होते। त्यामुळे मुसलमानांच्या एका वर्गाने या पुस्तकं छापून हिंदू धर्म आणि आर्य समाजाला बदनाम करण्याचा, त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला। ही पुस्तकं अत्यंत घृणास्पद स्वरूपात स्टार 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 होती, ज्यामध्ये हिंदू देवी देवतांच्या स्टार 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 आणि भयानक रेखाचित्र, तसेच भगवान कृष्ण, महर्षी दयानंद सरस्वती आणि माता सीता यांच्यावरील घृणास्पद दुर्व्यवहार आणि विविध प्रकारचे चरित्र हनन यांचा समावेश होता। त्या काळच्या पंजाबमध्ये हिंदूंमध्ये प्रचंड रोष होता, पण उत्तर देण्यासाठी कोणीही तयार नव्हतं। अखेर एका विद्वान पंडित चामुपती यांनी लेखणी उचलली आणि कुराण हदीस वाचून मोहम्मद यांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहिलं, ज्याचं शीर्षक ठेवलं रंगीला रसूल। या पुस्तकात मोहम्मद साहेबांच्या स्टार 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 जीवनावर चर्चा करण्यात आली होती, पण ते आपल्या नावाने हे पुस्तक छापू इच्छित नव्हते। पण कोणताही प्रकाशक ते छापायला तयार नव्हता। मग अचानक एका नवीन प्रकाशक महाशय राजपाल यांनी चामुपतींना गुप्ततेचं आश्वासन दिलं आणि पुस्तकावर लेखकाच्या नावाऐवजी दूध का दूध पाणी का पाणी असं नाव दिलं। पण त्यांनी स्वतःचं नाव लपवलं नाही, स्वतःचा पत्ता देखील लपवला नाही। जसं की भीती होती, पुस्तक छापताच मोठा गोंधळ उडाला। राजपालजींवर खूप दबाव आला की लेखक कोण आहे हे सांगा, पण त्यांनी आपलं वचन मोडलं नाही। त्यामुळे सगळा राग त्यांच्यावर निघाला आणि राजपालजींची हत्या करण्यात आली। मागच्या काही दिवसांत आपण राजपालजींच्या एपिसोडमध्ये या घटनेचा सविस्तर उल्लेख केला होता। डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंकही देत आहोत, तो इतिहासही ऐका। पण आजची गोष्ट अशी आहे, पंडित चमुपतीजींची
ज्यांच्या लेखणीतून रंगीला रसूल बाहेर आली होती. पंडित चामुपतीजींचा जन्म 15 फेब्रुवारी 1893 रोजी बहावलपूरच्या खैरपूर रामेवाला या गावात झाला होता. बहावलपूर आता पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचं मूळ नाव होतं चंपतराय. त्यांच्या वडिलांचं नाव बसंतराम मेहता होतं आणि आईचं नाव उत्तमी देवी होतं. तो काळ असा होता की त्या काळात जर कोणी ME ची पदवी मिळवली तर त्याचं नाव सर्वत्र पसरायचं. चंपतराय यांनी मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये केलं आणि नंतर बहावलपूरच्या जर्टन कॉलेजमधून उर्दू, पारसी आणि इंग्रजीमध्ये BA केलं. इथपर्यंत चमुपतीजींना हिंदी येत नव्हती. ते स्वतःला नास्तिक म्हणायचे. धर्म आणि ईश्वरामध्ये त्यांना रस नव्हता. पण जेव्हा त्यांनी आर्य समाजाचं आंदोलन पाहिलं आणि महर्षी दयानंदजींच्या विचारांना ओळखलं तेव्हा प्रभावित होऊन संस्कृतमध्ये MA करण्याचा संकल्प केला आणि परीक्षेत यश मिळवून एक प्रशंसनीय उदाहरण सादर केलं. आता ते आर्य समाजाच्या कार्यांमध्ये रस घेऊ लागले. सन 1919 मध्ये पंडितजींनी महर्षी दयानंद यांचे पठ्यमय उर्दू जीवनचरित्र दयानंद आनंद सागर हे लिहिले आणि प्रकाशित केले. या ग्रंथात महर्षी दयानंदजींसाठी सर्वरे मखलुकात म्हणजेच मानव शिरोमणी हे विशेषण वापरले आहे. आर्य समाज आणि महर्षी इतके प्रभावित झाले की जो चंपतराय आचार्य स्वतःला आतापर्यंत नास्तिक म्हणत होता तो आता पंडित चमुपती बनून वैदिक धर्माच्या प्रचार प्रसारासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी पुढे आला. त्या काळात मुलतानमध्ये गुरुकुल होते. ते मुलतानच्या गुरुकुलचे मुख्य अध्यक्ष झाले. त्या गुरुकुलचे संचालन करताना त्यांना इतकी यश मिळाली की त्या काळातील आर्य समाजाचे नेते, शिक्षण शास्त्री, इतिहासकार, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि महान वक्ता आचार्य रामदेवजी देखील त्यांच्या गुणांनी प्रभावित झाले होते. त्यांच्या या गुणांनी मोहित होऊन त्यांनी त्यांना लाहोरला आणले आणि दयानंद सेवा सदनचे आजीवन सदस्य होण्यासाठी तयार केले होते. अनेक वर्षे पंडितजींनी लाहोरमध्ये राहून वैदिक मॅगझिन आणि हिंदी पत्र आर्यचे संपादन केले. वक्ता आणि लेखक म्हणून त्यांची मोठी कीर्ती झाली. त्यांच्या निष्ठेमुळे या पत्रांनी अपूर्व यश मिळवले आणि अविभाजित पंजाबसह संपूर्ण देशभर हे दोन्ही पत्र लोकप्रिय झाले. याच काळात त्यांनी रंगीला रसूल लिहून हिंदू धर्माविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या एका विशिष्ट जमातीला हे दाखवून दिले की पुढे जर हिंदू महापुरुषांवर कुठलीही पुस्तकं लिहिली गेली तर त्याला असाच प्रत्युत्तर दिला जाईल. मात्र त्या दिवसात दक्षिण आफ्रिकेत आर्य समाजाकडून हिंदूंना जागृत करण्याचे कार्य सुरू होते. तेथे विद्वानांची गरज होती म्हणून आर्य प्रतिनिधी सभा पंजाबच्या वतीने सन 1925 मध्ये आपण वैदिक धर्म आणि संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी आफ्रिकेला गेलात. या प्रवासाच्या वेळी एक प्रसंग घडला की पौराणिक विद्वान पंडित माधवाचार्य यांनी चमुपतीजींना शास्त्रार्थासाठी आमंत्रित केले होते, ज्यात ते पंडित चमुपतीजींना अपमानित करू शकतील आणि आपल्या शिष्यांवर आपला प्रभाव टाकू शकतील. पण शास्त्रार्थात प्रसंगानुसार पंडित चमुपतीजींनी शालीनतेने पंडित माधवाचार्य यांच्या पत्नीला आपली मुलगी म्हटले. तेव्हा पंडित माधवाचार्य देखील त्यांच्या समोर नतमस्तक झाले. त्याच दरम्यान देशात एक मोठी घटना घडली. ती म्हणजे शुद्धी आंदोलनामुळे घाबरलेल्या धर्मांधांनी दिल्लीमध्ये स्वामी श्रद्धानंद यांची हत्या केली. त्यानंतर आर्य समाजाच्या एका मोठ्या शिक्षण संस्थेला गुरुकुल कांगरीला अध्यक्षाची गरज होती. तेव्हा 1926 पासून पुढील 8 वर्षे तुम्ही त्या पदावर राहिलात. गुरुकुल कांगरीमध्ये उपाध्यक्ष, अधिष्ठाता आणि आचार्य अशा विविध पदांना आपण शोभा आणली. म्हणतात की एकदा पंडित चामुपती वैदिक साधनाश्रम, तपोवन, देहरादून येथे आले होते. तेव्हा त्यांनी तपोवन जवळील सरोवरात एका हिंदूला मासे पकडताना पाहिले आणि त्याला इस्लामी हिंदू असेही म्हटले होते. ते अहिंसा आणि शाकाहाराचे मोठे समर्थक होते. वैदिक संस्कृतीसाठी समर्पित असामान्य व्यक्तिमत्व होते चमुपतीजी. त्यांना ख्रिश्चन धर्म, इस्लाम आणि आर्य सिद्धांत यांचे सखोल ज्ञान होते. त्यांचे तर्क अकाट्य होते. त्यांची लेखणी स्वतःमध्ये तलवारीसारखे कार्य करायची.
त्यांच्या लिखित पुस्तकांना आजही दगडावर कोरलेल्या रेषेसारखे महत्त्व आहे. यामध्ये सोम सरोवर, जीवन ज्योती, योगेश्वर कृष्ण, रंगीला रसूल उर्दू, दयानंद आनंद सागर, मर्सिया, ए गोखले, जवाहर ए जावेद, चौधरी का चांद, मजहब का मकसद, महात्मा गांधी आणि आर्य समाज, यजुर्वेद अनुवाद या त्यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. ग्लिम्सेस ऑफ दयानंद सारख्या न जाणो किती ग्रंथांची त्यांनी रचना केली. ते 7 भाषांचे विद्वान होते. पंडितजी 4 भाषांमध्ये लेखन करत असत आणि त्यांच्या ज्ञानाने ओतप्रोत असलेल्या लव लेखणीवर मोठे मोठे लेखक आणि संपादक देखील मोहित झाले होते. पण त्यांना आयुष्य फारसं लांब मिळालं नाही. त्यांच्या काही शब्द आजही अमर आहेत. त्यांनी म्हटलं होतं की आज केवळ भारतातच नाही तर संपूर्ण धार्मिक, सामाजिक, राजकीय जगात दयानंदजींचा प्रभाव आहे. मतप्रचारकांनी आपली मतं बदलली आहेत. धर्मग्रंथांच्या अर्थांचे पुनरावलोकन केले आहे. महापुरुषांच्या जीवनचरित्रांमध्ये बदल केला आहे. महर्षीजींचं जीवन या जीवनचरित्रांमध्ये बोलतं. ऋषी कधी मरत नाहीत, ते आपल्या भावनांच्या रूपात जगतात. दलितोद्धाराचा प्राण कोण आहे? पथित पावन दयानंदजी. समाज सुधाराची जाण कोण आहे? आदर्श सुधारक दयानंदही. शिक्षेच्या प्रसाराची प्रेरणा कुठून येते? गुरुवार दयानंद यांच्या आचरणातून वेदाची जय जयकार कोण पुकारतो आई? ऋषी दयानंदजी. माता आणि आदिदेवींना सन्मान देण्याचा मार्ग कोण शिकवतो? देवी पूजक दयानंदजी. गौरक्षेबद्दल सर्व प्राण्यांवर करुणा दाखवण्याचा संकल्प कोण घेतो? करुणानिधी दयानंदजी. चला आपण स्वतःला ऋषी दयानंद यांच्या रंगात रंगवूया. आपला विचार हा ऋषींचा विचार असावा. आपला आचार हा ऋषींचा आचार असावा. आपला प्रचार हा ऋषींचा प्रचार असावा. आपली प्रत्येक चेष्टा ही ऋषींची चेष्टा असावी. नारी नारीने आवाज उठवावा. महर्षी दयानंद की जय या शब्दांसह वैदिक धर्मासाठी आपले जीवन समर्पित करून प्रचार करत असतानाच 15 जून 1937 रोजी 44व्या वर्षी लाहोरमध्ये पंडितजींचे निधन झाले. परमार्थाचे महान भक्त पंडित चमुपतीजींना आर्य समाजाचा शतशः नमन.